So good afternoon, students. In the last lecture already we have initiated the discussion regarding the regions of the IR spectrum. And we know that basically there are three regions of the IR spectrum, that is the near IR, far IR and the IR region. And out of these three regions, one region is very important to you, and which is in the range of 4000 to the 650 per centimeter wave number. And this basically this region is called as फंडामेंटल ग्रुप रिजन. तर हा जो रिजन आहे तर याला आपण काय म्हणतो की फंडामेंटल ग्रुप रिजन. And again we know that fundamental group region is further classified into three types. हे जे काही फंडामेंटल ग्रुप रिजन आहे हा परत तीन भागामध्ये क्लासिफाईड होतो. त्याच्यातला पहिला जो रिजन आहे तो म्हणजे फंक्शनल ग्रुप रिजन. फर्स्ट रिजन इज अ फंक्शनल ग्रुप रिजन. And the functional group region, it is basically situated in the range 4000 to the 1300 per centimeter. Then the second region is called as fingerprint region. And the fingerprint region, it is also situated in the range of 1300 to the 909 per centimeter. And the last region is called as aromatic region. आणि शेवटचा जो रिजन आहे त्याला आपण बेसिकली एरोमॅटिक रिजन असं म्हणतो. आणि तो जो एरोमॅटिक रिजन आहे इट इज इन बिटवीन 909 टू द 650 per centimeter. So these are the broad three regions of the fundamental group frequencies. हे काय फंडामेंटल ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा फंडामेंटल ग्रुप रिजन आहेत त्याचे हे तीन बेसिकली क्लासेस आहेत. ठीक आहे. आणि या तीन क्लासेस मध्ये आपल्याला हे फंडामेंटल ग्रुप रिजन्स जे आहेत ते बेसिकली बघायला मिळतात. आता आपल्याला आज काय बघायचं ऍक्च्युअली, तर आज आपण एक इम्पॉर्टंट टर्म इथं डिस्कस करतोय आणि त्याच्यानंतर मग त्याच्या रिलेटेड डिस्कशन करणार आहे. ते म्हणजे काय असेल की ग्रुप फ्रिक्वेन्सी. तर ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते थोडंसं आपल्याला इथं बघायचं आहे. ऑलरेडी आपण फंक्शनल ग्रुप रिजन, फिंगरप्रिंट रिजन, एरोमॅटिक रिजन, so we have already discussed in detail about these three terms and these three particular regions. तर तीन रिजन्स विषयी आपण ऑलरेडी डिस्कशन केलेले. तर आज आपल्याला काय करायचं की ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते बघायचं आणि त्याच्यानंतर मग आपण काय बघणार आहे की गोइंग टू डिस्कस डिफरंट ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. तर वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपच्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज काय येतात तर ते थोडंसं बघायचं. तर जनरली ग्रुप फ्रिक्वेन्सी ही काय कन्सेप्ट आहे. सो दिस कन्सेप्ट विल डिस्कस फर्स्ट and then we'll go to the what are the group frequencies of the different functional groups. तर group frequencies म्हणजे काय की these are the vibrational frequencies. These are the vibrational frequencies of each group म्हटलेलं आहे. Very simple. These are the vibrational frequencies of each group. These are the vibrational frequencies of each group. आणि तो ग्रुप कसा असेल तर प्रत्येक ग्रुप म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज कार्बोनिल इज वन ग्रुप, बरोबर आहे का नाही. किंवा आपण इस्टर म्हटलं इट इज अनदर ग्रुप, किंवा अल्कोहोल म्हटलं इट इज वन मोर ग्रुप, CH म्हटलं हा सुद्धा एक ग्रुपच होऊ शकतो, बरोबर. म्हणजे दिस आर दी ग्रुप्स. आणि व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ग्रुप इज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे प्रत्येक ग्रुपची जी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक असते त्याचं. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी फॉर ईच ग्रुप इज स्पेसिफिक वन. Vibrational frequency for each group is specific one and that is the characteristic of this group. तर कुठल्याही ग्रुपचं ते कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे सर्टन व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी झाली सपोज कार्बोनिल. ओके, सपोज व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी इज इन द रेंज ऑफ 1715 per centimeter. So what does it mean? So this 1715 per centimeter it is the characteristic frequency of this carbonyl group. तर कार्बोनिल ग्रुपची ती कॅरेक्टरिस्टिक फ्रिक्वेन्सी आहे. ओके, म्हणजेच काय की ग्रुप फ्रिक्वेन्सी it is the vibrational frequency of each group and these vibrational frequencies are the characteristics of the group. त्या प्रत्येक ग्रुपची ती कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ईच फंक्शनल ग्रुप असं पण म्हणू शकतो. व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्युल. व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्युल. तर त्याला आपण जनरली काय म्हणतोय की ग्रुप फ्रिक्वेन्सी असं म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट मी काय सांगितली की series of compounds which are having identical groups. म्हणजे काय असेल की फॉर एक्झाम्पल देतो आम्ही series of compounds having identical groups. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं गेलं तर सपोज वी हॅव वन कंपाऊंड दॅट इज कीटोन. ठीक आहे, हा कीटोन आहे. सपोज अनदर कंपाऊंड वी हॅव दॅट इज अल्डिहाइड. देन थर्ड कंपाऊंड सपोज वी हॅव दॅट इज एस्टर. सपोज अगेन फोर्थ कंपाऊंड दॅट वी हॅव दॅट इज असाइल हलाइड्स. असं काहीतरी कंपाऊंड्स आहेत. आता जस्ट लुक ॲट द
इच कंपाऊंड, तर प्रत्येक कंपाऊंड मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन होतो, इच कंपाऊंड हॅव अ वन ग्रुप विच इज सिमिलर वन. प्रत्येक कंपाऊंड मध्ये एक ग्रुप आहे तो सिमिलर आहे, दॅट इज कार्बोनिल ग्रुप, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ. इट इज अ सिमिलर, म्हणजेच काय की सपोज series of compounds having identical groups gives approximately same group frequency, approximately म्हणतोय, नॉट म्हणजे अप्रॉक्सिमेटली सिमिलर म्हणूया, अप्रॉक्सिमेटली सिमिलर ग्रुप फ्रिक्वेन्सीज. सिमिलर ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की हा कीटोन आहे समजा, हा 1715 पर्यंत आला, इट विल अगेन अराइज अराउंड 1730 something, it will again 1740, it will again around 1745 50. So mean, what does it mean? So these group frequencies of the carbon group are nearby to each other, they are similar one. तर त्या सगळ्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत तर त्या सिमिलर आहेत. त्याच्यामुळे काय की इट इज इम्पॉर्टंट टू इस्टॅब्लिश प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एनी वन ऑफ द ग्रुप बाय द IR spectroscopy. Or it is very easy to just indicate, or it is very easy to predict whether there is a presence of one of the group or not. तर कुठला ग्रुप तिथं प्रेझेंट आहे का नाही हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. ठीक आहे, ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं तर ग्रुप फ्रिक्वेन्सी इट इज द व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ each group of the compound. It is the vibrational frequency of each group of the compound and it is the characteristics of the each group. त्या ग्रुपचं ते कॅरेक्टरिस्टिक असतं. ठीक आहे, आणखीन एक काय सांगितलं की सपोज वी हॅव अ series of compounds which are having a identical group. इथं दाखवलं which are having a identical group. एक series of compound आणि याचे identical groups आहेत. And when there are such identical groups present in the series of different compounds, then their group frequencies are also similar one. तर त्याच्या ग्रुप फ्रिक्वेन्सी सुद्धा ज्या आहेत त्या काय आहेत की बेसिकली सिमिलर आहेत. म्हणजेच थोडक्यात लक्षात आलं तर मी काय सांगितलं तर व्हॉट इज द ग्रुप फ्रिक्वेन्सी आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी ऍक्च्युअली काय आहे, कसं काम करते, तर त्याच्याविषयी मी डिस्कशन केलं. So now in today's lecture we have to discuss about different group frequencies and different groups and their group frequencies. आजच्या लेक्चरला आपण तेच बघणार आहे की we will just discuss one chart. We'll discuss one chart where we will mention some groups which are present in the different organic compounds and their respective group frequencies. Broadly these group frequencies are classified into 4 types. तर ज्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत तर त्या बेसिकली 4 भागामध्ये क्लासिफाय केलेले आहेत. Broadly these group frequencies are classified into 4 types. First one is bonds of hydrogen atom. म्हणजेच काय की ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ दी बॉन्ड्स विथ हायड्रोजन ऍटम. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल काय CH असेल, OH असेल, देन देर आर सो SH असेल. So whatever may be a different type of the groups which contains hydrogen. आणि मग हे जे याच्या ग्रुप फ्रिक्वेन्सी बघायचे, CH ची ग्रुप फ्रिक्वेन्सी असेल, OH ची असेल किंवा SH ची असेल. सो दीज ग्रुप फ्रिक्वेन्सीज वी हॅव टू डिस्कस हिअर. ठीक आहे, म्हणजे पहिला टाइप जो आहे बेसिकली काय सांगितलं की ग्रुप फ्रिक्वेन्सीज आर डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. So first part is the bonds of the hydrogen region, bonds of the hydrogen atom region. Then second one is a double bond region, group frequencies of the different double bonds, group frequencies of the various double bond containing compounds. Then triple bonds, group frequencies of the various triple bond containing compounds, group frequencies of the various triple bond containing compound. And the last one is the group frequencies of the various single bonds, group frequencies of the various single bonds. आता याच्याला बघा हायड्रोजन बॉन्ड हा सेपरेट केला, तर मोस्टली सिंगल बॉन्ड असतो हायड्रोजन मध्ये, पण याचा जो ग्रुप आहे तो सेपरेट केला बिकॉज देर आर सो मेनी ग्रुप्स वेर देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ द हायड्रोजन. हायड्रोजनचे इन्व्हॉल्वमेंट असणारे खूप सारे ग्रुप्स आहेत आणि त्याच्यामुळे काय केलं इथं बेसिकली हायड्रोजन बॉन्डचे जे ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत ते सेपरेट केलेले आहेत आणि डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड याचं एक रिजन केलेलं आहे. आता आपण काय डिस्कस करणार आहे टुडेज लेक्चर मध्ये किंवा इन टुडेज लेक्चर we are going to discuss group frequencies of all the types of the different groups. तर या ग्रुपचे ग्रुप फ्रिक्वेन्सीज कुठे येतात, कुठल्या रेंज मध्ये येतात, तर ते आपण डिस्कशन करणार आहे. सी ऑलमोस्ट वी नो द रेंज ऑफ द ग्रुप फ्रिक्वेन्सी ऑफ इच टाइप ऑफ द ग्रुप. प्रत्येक वेगळ्या ग्रुपचे ग्रुप फ्रिक्वेन्सी कुठल्या रेंज मध्ये येते हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण जनरल असं म्हणूया की तुम्हाला ते पाठ असायला पाहिजे, कारण जर रेंज तुम्हाला नियर अबाउट तुम्हाला कळाली तर तुमच्या लक्षात येईल की मग व्हॅरिएशन काय येणार आहे. ठीक आहे, तर आय थिंक दॅट वी शुड स्टार्ट द डिस्कशन रिगार्डिंग द डिफरंट ग्रुप फ्रिक्वेन्सी. ज्या काही वेगवेगळ्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत तर त्याचं जे काही डिस्कशन आहे तर ते डिस्कशन आपण थोडक्यात काय करूया की सुरू करूया. द नेक्स्ट पॉइंट इज द ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द डिफरंट ग्रुप्स, ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द डिफरंट ग्रुप्स. तर वेगवेगळ्या ग्रुपचे ज्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत
तर ते आपण डिस्कस करूया. सो फर्स्टली वी विल डिस्कस द ग्रुप फ्रिक्वेन्सी. Firstly, we'll discuss the group frequencies of hydrogen bonds or groups which contains hydrogen atom. Groups which contains hydrogen atom. हा A म्हणूया आपण, पार्ट A, where we will discuss the groups which contains hydrogen atoms. ज्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम आहे अशा ग्रुपचे आपण काय करणार आहे की ग्रुप फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत तर त्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जनरली बघा पहिला जो पार्ट येतो सी, देर आर सो मेनी ग्रुप्स. आता बघ आपण जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जर बघितलं तर इतके सारे ग्रुप्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. फंक्शनल ग्रुप म्हणूया त्याला आपण. आणि फंक्शनल ग्रुप म्हणजे काय की कार्बोनिल ग्रुप असेल किंवा इस्टर असेल तर स्पेसिफिकली ऑर्गॅनिक कंपाऊंडला कॅटेगराइज करतात, त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतोय. बट रादर दॅन फंक्शनल ग्रुप्स देर आर सो मेनी अदर ग्रुप्स ऑल्सो प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड की जे ऍक्च्युअली मॉलिक्यूलला स्पेसिफाय करत नाहीत, बट these groups are present in the molecule. तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया की फर्स्ट विल डिस्कस द ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द ग्रुप्स विच कंटेन्स हायड्रोजन ऍटम्स. विच कंटेन्स हायड्रोजन ऍटम, ज्याच्यामध्ये हायड्रोजन ऍटम आहे अशा कंपाऊंडच्या ज्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत तर ते बघूया. तर मी पहिल्यांदा एक ग्रुप घेतो दॅट इज OH, विच इज फ्री. फ्री म्हणजे काय, विच इज नॉट विथ इन हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये नाही असा एक कंपाऊंड घेतला. तर अशा प्रकारचे कंपाऊंड कुठं असतील तर अल्कोहोल, OH अशा प्रकारचा जो ग्रुप आहे हा कुठं असतो बेसिकली, हा जो दाखवलेला आहे तो दिस वन. So basically this type of the group is found in the alcohol, sometimes in the phenol also. फिनॉल मध्ये असेल किंवा अल्कोहोल मध्ये असेल तर अशा प्रकारचे जे ग्रुप्स आहेत तर ते बेसिकली काय होतात की फाउंड होतात. तर याची जर आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी बघितली तर इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 3600 टू 3650 पर सेंटीमीटर. आता पर सेंटीमीटर काय, इट इज द वेव्ह नंबर. वेव्ह नंबर म्हणजे थोडक्यात काय की या IR फ्रिक्वेन्सीला और या IR रेडिएशनला काय होतं की या OH बॉन्ड जो आहे तर याचं स्ट्रेचिंग होतं, बेसिकली याचं स्ट्रेचिंग होतं. आणि हा OH कुठला, अल्कोहोल मधला असेल किंवा फिनॉल मधला असेल. हे बघा हे व्हॅल्यू जे आहेत ना, व्हॅल्यू तुम्हाला पाठ करावे लागतील. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, बट स्लोली ऍज यू विल प्रॅक्टिस टू सॉल्व द प्रॉब्लेम्स देन अल्टिमेटली यू विल रिमेंबर ऑल दी व्हॅल्यूज. तर ह्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत तर नियर अबाउट कुठे येतात तर ते तुम्हाला लक्षात राहू शकतं. देन OH ग्रुप इन द हायड्रोजन बॉन्डिंग. OH ग्रुप इन द हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये असणारा जो OH ग्रुप आहे, OH ग्रुप इट इज इन द बॉन्डेड फॉर्म, इट इज इन द हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये असणारा जो OH आहे तो कुठं असेल, बेसिकली अल्कोहोल मध्ये असतात. आणि ज्या ठिकाणी अल्कोहोल डायल्युशन वगैरे जर केलं तर हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला त्या अल्कोहोल मध्ये काय होईल की जास्त बघायला मिळेल. फिनॉल मध्ये पण असेल हायड्रोजन बॉन्डिंग मधलं, किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असणारे पण बरेचसे कंपाऊंड आहेत. आता हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे दोन मॉलिक्युल मध्ये असणारं हायड्रोजन बॉन्डिंग. तर याचं थोडंसं काय होतं बघा, हे जे ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत दॅट विल डिक्रीज, दॅट इज 3200 टू द 3500 पर सेंटीमीटर. आता हे बघा हे थोडंफार इकडे तिकडे व्हॅरी होऊ शकतं. तुम्हाला हे एक्झॅक्ट असंच आहे, जरासं इकडे तिकडे एक 50 वेव्ह नंबर इकडे तिकडे ते इट मे व्हॅरी डिपेंडिंग ऑन द विच टाइप ऑफ कंपाऊंड इज देअर. कुठला कंपाऊंड आहे त्याच्यावरून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या व्हॅल्यू थोड्या थोड्या काय होऊ शकतात की व्हॅरी होऊ शकतात. ठीक आहे. तर दिस इज सेकंड वन. देन थर्ड वन. आता हे बघा हे काय झालं की आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगच्या संदर्भात बघितलं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इफ द हायड्रोजन बॉन्डिंग इज इंट्रामॉलिक्युलर, हायड्रोजन बॉन्डिंग जर इंट्रामॉलिक्युलर असेल, इफ द हायड्रोजन बॉन्डिंग इज इंट्रामॉलिक्युलर, कंपाऊंड तेच आहेत, अल्कोहोल असेल फिनॉल असेल. आता मी हे सांगत बसणार नाही की इंट्रामॉलिक्युलर वगैरे काय, तर ते थोडंसं तुम्ही बघून घ्या कारण त्या गोष्टी आपण ऑलरेडी कुठं ना कुठं शिकलेलो आहे. मी परत तो मॉलिक्युल ड्रॉ करा, इंटरमॉलिक्युलर दाखवा, याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ जाईल. ठीक आहे. तर बेसिकली काय करा की इफ यू डोंट नो व्हॉट इज इंटरमॉलिक्युलर, व्हॉट इज इंट्रामॉलिक्युलर, then just go to the references, you will get the information. इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय की दोन मॉलिक्युल मध्ये असणार हायड्रोजन बॉन्डिंग. व्हॉट इज इंट्रामॉलिक्युलर, विदिन द सेम मॉलिक्युलर वन हायड्रोजन बॉन्ड्स विथ अनदर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, तर त्याला आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. तर बेसिकली इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर असेल तर ग्रुप फ्रिक्वेन्सीज विल अराइज इन द रेंज ऑफ 3450 टू द 3600 अँड यू विल ऑब्झर्व द शार्प पीक. इथं बघा इथं थोडेसे पीक जे आहे तुम्हाला अशी जराशी ब्रॉड येत होते, इथं थोडंसं तुम्हाला असं शार्प पीक ऑब्झर्व होईल. जस्ट यू विल ऑब्झर्व द शार्प पीक. देन इन केस ऑफ इंटरमॉलिक्युलर जे आहे ते इथं काय होते तुम्हाला ब्रॉड पीक ऑब्झर्व होते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 3200 ते 3500 या रेंज मध्ये काय होतं
you will just observe the broad peak. And here in case of the intramolecular hydrogen bonding, instead of the broad peak, you will observe the such a sharp peak. इथं शार्प पीक दिसतो तुम्हाला आणि या ठिकाणचा ब्रॉड पीक दिसतो. ठीक आहे. तर IR स्पेक्ट्रो हे सगळ्यात महत्वाचं बघा. IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये शिकायचं जर तुम्हाला काय असेल तर दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द IR स्पेक्ट्रोस्कोपी. ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला कुठल्या कुठे येतात हे माहित असायला पाहिजे. अँड हाऊ दीज फ्रिक्वेन्सीज आर व्हॅरिंग डिपेंडिंग ऑन द नेबरिंग ग्रुप. शेजारी कुठला ग्रुप आहे त्याच्यावरून त्या फ्रिक्वेन्सीज कशा व्हॅरी होतात, तर तो एक पार्ट शिकायचा. तर ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आपण तोच बघणार आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग टू द डिफरंट ग्रुप फ्रिक्वेन्सीज. तर वेगवेगळ्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत तर त्याला कुठला फॅक्टर इफेक्ट करतो, तर तो पॉईंट पण आपल्याला काय करायचं की बेसिकली डिस्कस करायचा. ठीक आहे. तर हे झालं OH बाबतीमध्ये. OH जर फ्री फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला 36 ते 3650 या रेंज मध्ये तुम्हाला IR ऍब्झॉर्प्शन मिळेल अल्कोहोल फिनॉल मध्ये. जर OH हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये असेल, त्याच्यात जर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर यू विल ऑब्झर्व द ब्रॉड पीक इन द रेंज ऑफ 32000 to 3500. If the OH is in the intramolecular hydrogen bonding, then you will observe the 3450 to the 3600 absorption frequency and peak will be the sharper one. तर तो peak जो आहे तो थोडासा शार्प येतो. Then the next one is NH. आता हा दुसरा ग्रुप NH. हा पहिला ग्रुप आपण OH विषयी बघितलं इथपर्यंत जे आहे हे सगळं OH चं डिस्कशन केलं. तर नाव नेक्स्ट वन इज NH. तर NH बेसिकली आपल्याला जी NH ची जी ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आहे IR ऍब्झॉर्प्शन, तरी ते किती आहे बघा 3300 टू द 3350. 3300 to the 3350 and basically it is appeared in the amine compound. अमाइन असेल किंवा अमाइड असतील तर अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहेत तर या कंपाऊंड मध्ये तुम्हाला NH बघायला मिळतो. याच्यामध्ये पण परत काय की प्रायमरी अमाइन असेल तर काय होईल की यू विल ऑब्झर्व द शार्प पीक विथ कॉलर पीक असेल. त्याच्यानंतर मग सेकंडरी अमाइन साठी थोडासा ब्रॉड, तर मग टर्शियरी अमाइनला काय होईल की तो पीक डिसअपियर होईल. बरोबर. म्हणजे प्रायमरी अमाइन मध्ये काय असेल, इथं काय असेल NH हा जो आहे तो प्रायमरी अमाइन मध्ये शार्प असेल आणि इन द सेकंडरी अमाइन इन्स्टेड ऑफ द शार्प यू विल ऑब्झर्व सच अ ब्रॉड पीक. आणि तो किती असेल 3300 ते 3350 किंवा 3400 या रेंज मध्ये तो जो पीक आहे तर तो पीक तुम्हाला बेसिकली बघायला मिळेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द अमाइन अँड द OH. तर हे झालं अमाइन आणि OH च्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक फंक्शनॅलिटी आपण बघूया की ऍसिटिल्निक प्रोटॉन, ट्रिपल बॉन्ड CH. ऍसिटिल्निक प्रोटॉन, इकडे ऍसिटिल्निक ग्रुप आहे आणि इकडे असणारा हा प्रोटॉन आहे हा CH. याची आपण फ्रिक्वेन्सी बघतो की हा जो CH आहे तो किती फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल, ती त्याची काय असणार आहे ग्रुप फ्रिक्वेन्सी असणार. ग्रुप फ्रिक्वेन्सी मी काय सांगितलं परत सांगतो, इट इज द व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ग्रुप प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक मॉलिक्युल. इट इज द व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ द ईच ग्रुप प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक मॉलिक्युल. ठीक आहे. तर CH जो आहे सो CH इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 3200 to 3310. 3200 to 3310 चं युनिट मी दिलेलं आहे, पहिलं वेव्ह नंबर आहे पर सेंटीमीटर मध्ये, त्यामुळे मी परत लिहित नाही. ठीक आहे. तर बेसिकली दिस टाइप ऑफ द ग्रुप्स आर ऑब्झर्व्ड इन द ऍसिटिल्निक कंपाउंड्स. दिस टाइप ऑफ द ग्रुप्स आर ऑब्झर्व्ड इन द ऍसिटिल्निक कंपाउंड्स. देन द नेक्स्ट वन इज CH ग्रुप विच इज कनेक्टेड टू द अल्किन. अल्किन किंवा डबल बॉन्ड ला कनेक्ट झालेला जो डबल बॉन्डच्या कार्बनला जो कनेक्ट झालेला प्रोटॉन आहे तर तो म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण बेसिकली एरोमॅटिक प्रोटॉन्स. एरोमॅटिक प्रोटॉन म्हणजे एरोमॅटिक रिंग आहे कन्सिडर करा. एरोमॅटिक रिंग मध्ये बेसिकली अल्टरनेट डबल बॉन्ड असेल तुम्हाला आणि इथं असणारा हा प्रोटॉन आहे, म्हणजे हा कार्बन आणि इथला हा प्रोटॉन, या दोघांमध्ये म्हणजे हे जे CH स्ट्रेच आहे तर इट इज अगेन बेसिकली ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ काय असेल की याची जी रेंज बघा थोडीशी ब्रॉड आहे, म्हणजे काय असेल की 3300 to 3100. हे कुठं एरोमॅटिक मधलं, एरोमॅटिक मध्ये असेल, एरोमॅटिक CH स्ट्रेच म्हणूया आपण त्याला. इट इज कॉल्ड एज एरोमॅटिक CH स्ट्रेच. तर एरोमॅटिक CH स्ट्रेच बेसिकली ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 3300 to 3100. दॅट इज एरोमॅटिक CH स्ट्रेच. आता हेच जर आपण ॲलिफॅटिक CH स्ट्रेच असेल, ॲलिफॅटिक CH असं असेल फक्त, याला काय म्हणूया आपण ॲलिफॅटिक किंवा सॅच्युरेटेड काय म्हणूया अल्केन म्हणूया आपण, सॅच्युरेटेड अल्केन. आणि इट इज बेसिकली ऑब्झर्व्ड इन, हे कुठं असेल तर अल्कीन असेल किंवा काय असेल एरोमॅटिक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ठीक, अनसॅच्युरेटेड मध्ये असेल. तर हे जे CH आहे तर ही CH स्ट्रेच आहे ती थोडीशी आणखी खाली येते बघा. इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 2850 to 2950. 2850 to 2950. तर या रेंज मध्ये बेसिकली तुम्हाला ही जी सॅच्युरेटेड अल्केन आहे CH स्ट्रेच आहे ही CH स्ट्रेच, तर ती CH स्ट्रेच बेसिकली ऑब्झर्व होते. ठीक आहे. तर दिस इज अनदर वन.
देन अल्डेहाइडिक स्ट्रेच, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, कार्बोनिलच्या शेजारी एक प्रोटॉन आहे असा, म्हणजे सी, हा कार्बोनिल ग्रुप आहे, हा कार्बोनिल ग्रुप आहे, आणि याच्या शेजारी आपल्याला ऍक्च्युअली कोणाची बघायचे स्ट्रेच बघायचे आहे, बेसिकली या ग्रुपची, इथला हा जो ग्रुप आहे हा सी एच स्ट्रेच, तर याचे ऍक्च्युअली बघायचे. तर याची जी रेंज आहे, इट इज अगेन इन द रेंज ऑफ 2700 टू 2900, 2700 to 2900. Basically, this type of the stretch is observed in the aldehydic proton. This type of stretch is observed in the aldehydic compounds. इथं अल्डेहाइड ग्रुप आहे, म्हणजे बघा इकडे जर मी आर काढलं तर काय होईल, दिस विल बी अल्डेहाइड. आणि अल्डेहाइडिक मधली जी सीएच स्ट्रेच आहे, तर दिस अल्डेहाइड सीएच स्ट्रेच इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 2700 टू द 2900. Okay, so then next one is that is the carboxylic acid, C double bond O OH, C डबल बॉन्ड OOH. म्हणजे हा बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो OH आहे, तर त्याच्या संदर्भातला आपण काय करतोय की त्याची स्ट्रेच बघतोय. तर इट इज अगेन ऑब्झर्व्ड इन द ब्रॉड रेंज, दॅट इज 2500 टू 3600. मोस्टली तो इथंच ऑब्झर्व होतो, म्हणजे कुठेतरी इन द रेंज ऑफ 3400 टू 3600. मोस्टली इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 3400 टू 3600. पण त्याची जी रेंज आहे ती ब्रॉड आहे, 2500 पासून 3600 जे आहे, तर तिथपर्यंत बेसिकली काय की त्याची रेंज आहे. अँड दिस टाइप ऑफ दी फंक्शनल ग्रुप्स आर ऑब्झर्व्ड इन द कार्बोक्सिलिक ऍसिड कंपाऊंड. हे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो कंपाऊंड आहे, तर त्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कंपाऊंड मध्ये ह्या प्रकारची फ्रिक्वेन्सी तुम्हाला बघायला मिळते. देन थायॉल, SH थायॉल, हा जो थायॉल आहे, दीज आर द थायॉल्स, म्हणजे सल्फरला कनेक्ट झालेला प्रोटॉन आहे थायॉल. तर दिस थायॉल प्रोटॉन्स just give the absorption in the range of 2500 to 2900, 2500 to the 2900. So likewise there are different frequencies of the IR absorption, different IR frequencies of the absorption. म्हणजे ऍक्च्युअली हे काय होतं, याचा अर्थ काय होतं, या ग्रुपनं किंवा हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप व्हायब्रेट व्हायला या रेंज मध्ये IR फ्रिक्वेन्सी ऍब्झॉर्ब करतो. म्हणजेच काय की दिस ग्रुप ऍब्झॉर्ब द IR रेडिएशन्स इन द रेंज ऑफ 2500 to 2900. So that will become the characteristic of the thiol group. म्हणजे या रेंज मध्ये जर तुम्हाला कुठेतरी एखादा पीक आला असा, तर जनरली काय म्हणू शकतो आपण, इट इज ड्यू टू द थायॉल ग्रुप, इट इज ड्यू टू द थायॉल ग्रुप. तर कंपाऊंड मध्ये जो थायॉल आहे त्याच्यामुळे असणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डिफरंट ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ दी हायड्रोजन ऍटम्स. आपण ए जो पार्ट बघितला त्याच्या संदर्भातला बघितला. ठीक आहे. हायड्रोजन ऍटम्स जे आहेत किंवा ज्या ग्रुपमध्ये हायड्रोजन इन्व्हॉल्व आहे, ज्या ग्रुपमध्ये हायड्रोजन इन्व्हॉल्व आहे त्याच्या संदर्भातले जे डिफरंट ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत, तर त्या बघितल्या. ठीक आहे. सेकंडली वी विल डिस्कस द ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द डिफरंट डबल बॉन्ड्स. ग्रुप फ्रिक्वेन्सीज ऑफ द डिफरंट डबल बॉन्ड्स. तर जे वेगवेगळे डबल बॉन्ड्स आहेत, तर त्या डबल बॉन्डच्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज काय आहेत ते बघूया. इट इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग सीन. फर्स्ट विल डिस्कस द डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड द ऑक्सिजन. डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन. आता हा कसला कंपाऊंड आहे, डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन. इथे देर आर टू कार्बोनिल ग्रुप्स. इथं दोन कार्बोनिल ग्रुप आहेत बघा. देर आर टू कार्बोनिल ग्रुप्स. तर फर्स्ट वन दिस इज अँड सेकंड दिस इज कार्बन, अनदर कार्बोनिल ग्रुप. तर हे आपण काय म्हणतो, अनहायड्राइड कंपाऊंड. इट इज अनहायड्राइड. अनहायड्राइड कंपाऊंड मध्ये काय की ऍज देर आर टू कार्बोनिल ग्रुप्स, देर आर बेसिकली टू सिग्नल्स. आता टू सिग्नल ऍक्च्युअली दोन कार्बोनिल मुळे होत नाही, तर दोन प्रकारचे वेगवेगळे स्ट्रेचिंग्स आहेत, वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत दोन प्रकारचे. तर त्याच्यामुळे ऍक्च्युअली दोन फ्रिक्वेन्सीज ऑब्झर्व होतात. And these two frequencies are observed in the range of 1740 to 1850. म्हणजे तुमचा जर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हा जर ग्रुप असेल, हा असा अनहायड्राइड ग्रुप, तर तुम्हाला ऍक्च्युअली दोन फ्रिक्वेन्सीज मिळणार. 1740 ते 1850 मध्ये दोन फ्रिक्वेन्सीज मिळणार, म्हणजे दोन सिग्नल मिळणार. आणि त्याच्यावर तुम्ही इझिली जज करू शकता की दिस कंपाऊंड इज अनहायड्राइड. तर तो अनहायड्राइड आहे असं तुम्ही जनरली काय करू शकता की जज करू शकता. ओके, इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 1740 टू द 1850, 1740 टू द 1850. तर या रेंज मध्ये हे तुम्हाला बेसिकली ऑब्झर्व होतं. देन द नेक्स्ट दॅट इज असाइल हॅलाइड्स. असाइल हॅलाइड्स म्हणजे हा ऍक्च्युअली काय असेल, इथला कार्बोनिल. आता बघा, मोस्टली डबल बॉन्ड मध्ये आपण कार्बोनिलचे ग्रुप फ्रिक्वेन्सी बघतोय, हा कार्बोनिल ग्रुप. कारण डबल बॉन्ड मध्ये तुमचा जास्त रिस्पॉन्सिबल इम्पॉर्टंट जो ग्रुप आहे इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप इन द डबल बॉन्ड, दॅट इज कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. तर CO जो आहे तर तो इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्या फ्रिक्वेन्सीज ह्या बऱ्याचशा व्हॅरी होतात, आणि त्यामुळे ते आपण डिस्कस करतोय. तर दीज आर द असाइल हॅलाइड्स. असाइल हॅलाइड्स. असाइल हॅलाइड म्हणजे काय असेल की
C double bond O Cl असेल, RC double bond O Br असेल. So likewise such compounds which contains the halides, तर त्याला आपण असाइल हॅलाइड म्हणतो. याची जी रेंज आहे इट इज अगेन इन द रेंज ऑफ 17 जस्ट मिनिट ओके 17702 काय असेल तर पुढची जी रेंज आहे 17702 काय आहे तर 1815 ठीक आहे 1815. तर दिस इज अ जस्ट 1 मिनिट ठीक आहे नो डाउट. तर 1775 टू द 1850 1775 टू द 1850 तर हे ऍक्च्युअली याची रेंज आहे बेसिकली. ठीक आहे. तर हे कशासाठी तर या कंपाऊंड जे आहेत तर त्या कंपाऊंडची जी रेंज आहे ते 1775 टू द 1850 या रेंजमध्ये किंवा 1815 तर या रेंजमध्ये असणार आहे. असाईल कार्बोनिलचे जे फ्रिक्वेन्सी आहे ऍब्झॉर्प्शन तर ती तिथं असेल. Then the aldehydes RC double bond OH, RC double bond OH. So basically these functional groups are present in the aldehydes. हे aldehyde आहेत, वेगवेगळे aldehydes आहेत. तर aldehyde ची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 17302 1740 17302 to the 1740. Then ketones RC double bond R. आपण फक्त या कार्बोनिल वरती हायलाइट केलं दिस कार्बोनिल ओनली ketones. So ketones are absorbed in the region 17502 to 1720 1750 to 1720 हे कीटोन आहे. कीटोन्स ठीक आहे. तर असं आपण जनरली काय करू शकतो बऱ्यापैकी वेगवेगळे जे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड्स आणि त्याच्या ज्या ऍब्झॉर्प्शन ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत तर त्या वेगवेगळ्या आहेत. आपण जर ऍसिड घेतला या ठिकाणी ऍसिड RC डबल बॉन्ड OH आता हा फक्त हा ग्रुप ऍसिड. तर हा जो ऍसिड आहे it is basically observed in the region 1700 to 1725. Sometimes it will go to 1735 up till okay. तर तिथपर्यंत तुम्हाला जाऊ शकतो. तर हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड्स ठीक आहे. तर अगेन these are the some good frequencies of the कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जो आहे तर त्याच्या या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आहेत. देन लेट अस गो टू द एन डबल बॉन्ड ओ नायट्रो कंपाऊंड जे आहेत तर ते नायट्रो कंपाऊंड मध्ये हा जो एन डबल बॉन्ड ओ आहे याच्यामध्ये पण तुम्हाला परत दोन फ्रिक्वेन्सीज नायट्रो ग्रुपच्या मिळू शकतात. नायट्रो ग्रुप हा नायट्रो ग्रुप आहे ठीक आहे. नायट्रो ग्रुप तो नायट्रो ग्रुप इट इज appeared or it is observed in the range of 1370 to 1540. इथं पण तुम्हाला दोन ग्रुप फ्रिक्वेन्सीज मिळतात ऍक्च्युअली नायट्रो कंपाऊंडच्या त्या 1370 टू 1540 ठीक आहे. तर या रेंज मध्ये आहे. देन सी डबल बॉन्ड एन म्हणजे आपण याला काय म्हणू की सायनाइड म्हणू शकतो किंवा इमाइन ग्रुप आहे. सॉरी हा इमाइन ग्रुप आहे. इमाइन सॉरी नॉट इमाइड इमाइन जस्ट 1 मिनिट ओके. तर हा जो ग्रुप आहे तो काय की इमाइन आहे. ओके इमाइन ग्रुप इमाइन. तर बेसिकली पॉलियाझोमिथाइन पॉलिइमाइन असे जे पॉलिमेरिक कंपाऊंड आहेत किंवा चिप्स बेस वगैरे आहे तर त्याच्यामध्ये हा इमाइन ग्रुप असतो. and basically this imine group is observed in the range of 1590 to 1690 1590 to 1690 per centimeter. तर या रेंज मध्ये आहे. त्याच्यानंतर वन मोर कार्बोनिल दॅट इज कार्बोनिल विच इज प्रेझेंट इन द अमाइड RCON हे अमाइड मधला कार्बोनिल आहे. कार्बोनिल विच इज प्रेझेंट इन द अमाइड ग्रुप RCON हा कार्बोनिल आहे. तर इट इज अगेन appeared or it is observed in the range of 1680 to 1700 amide carbonyl जे आहे it is absorbed in the range of 1680 to 1700 ठीक आहे. हा झाला सायनाइड. देन हा बघा हे 1590 to 1690 it is also very important one in case of the polyamine compounds polyazomethyne compounds सॉरी polyimine polyazomethyne किंवा चिप्स बेसिस. तर अशा प्रकारचे जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये CH डबल बॉन्ड एन असा एक फंक्शनल ग्रुप असतो. व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप. तर याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 1590 टू द 1690 ठीक आहे. सो अगेन द वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप दॅट इज C डबल बॉन्ड C कार्बन कार्बन डबल बॉन्ड स्ट्रेच असं म्हणतो आपण C डबल बॉन्ड C. and this carbon carbon double bond stretch it is also observed in the range of 1620 to 1680 1620 to the 1680.
तर बेसिकली हे कुठं इन केस ऑफ द अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर अल्किन मध्ये असेल तर तुम्हाला कुठं मिळेल 16202 to 1680. इफ दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन द अरोमॅटिक रिंग, इट इज प्रेझेंट इन द अरोमॅटिक रिंग म्हणजे अरोमॅटिक रिंग आहे अशी, आणि अरोमॅटिक रिंग मध्ये जर असं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर इट विल गिव्ह द डिफरंट स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे हाच कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इट इज इन द अरोमॅटिक म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन या दोघांमध्ये असणार कार्बन कार्बन स्ट्रेच. तर ती जी फ्रिक्वेन्सी इट विल जस्ट लुअर्स, तर ते 1500 ते तुम्हाला 1600च्या रेंज मध्ये मिळेल. इट इज ऑब्झर्व्ड इन द 1500 to 1600. ह्या सगळ्या व्हॅल्यू बघा तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. मी चार्ट तुमच्या समोर ठेवून सांगू शकलो असतो, पण तुम्हाला प्रत्येक फ्रिक्वेन्सीला तुम्ही टच कधी केला असता मला माहित नाही. त्याच्यामुळे मी काय करायला की प्रत्येक ग्रुप घेऊन त्याच्यावरती आपण डिस्कशन करायला लागलो. बघा हे दोन्ही सेमच आहे बघा, बोथ आर द कार्बन कार्बन स्ट्रेचेस, बट वन इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 1620 to the 1680, but another one is observed in the range of 1560 to the 1600. का तर एक अल्किन आहे एक अरोमॅटिक आहे. ठीक आहे, म्हणजे कॉन्ज्युगेशन जर वाढलं, आता हे कशामुळे असं होतं दॅट विल डिस्कस लेटर ऑन. हे पण डिस्कस करायचं आपल्याला की इथं फ्रिक्वेन्सी कमी का झाली आय आरची, तर ते फॅक्टर्स अफेक्टिंग टू द आय आर ग्रुप फ्रिक्वेन्सीज त्या भागामध्ये आपण काय करूया की ते डिस्कस करूया. देन द लास्ट वन इज ईस्टर, आर सी डबल बॉन्ड ओ आर. ईस्टर हा ईस्टर ग्रुप आहे, इथं कार्बन आहे, हा ईस्टर ग्रुप आहे. तर ईस्टर ग्रुप जो आहे इट इज अगेन ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 17302 to 1730 to 1750. तर या रेंज मध्ये बेसिकली तुम्हाला तो जो आहे म्हणजे हा जो ग्रुप आहे ईस्टर ग्रुप, तर हा ईस्टर ग्रुपचा जो कार्बोनिल आहे तर तो कार्बोनिल इट विल जस्ट ऑब्झर्व द फ्रिक्वेन्सीज इन द रेंज ऑफ 1730 to 1750. ठीक आहे. So this is about the different group frequencies of the groups where presence of hydrogen atom or where there is a presence of hydrogen atom and double bond. डबल बॉन्ड असणारे जे ग्रुप्स आहेत त्याच्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज आपण बघितल्या, आणि ज्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम आहे ज्या बॉन्ड मध्ये, तर ते हायड्रोजन ऍटम असलेले जे कंपाऊंड्स आहेत की ज्या बॉन्ड मध्ये हायड्रोजन ऍटम आहे तर त्याच्या ग्रुप फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत तर ते आपण ऑलरेडी आपण काय केलं की डिस्कस केलेले आहेत. तर लास्टली अगेन देर आर टू डिफरंट ग्रुप्स. तर एक म्हणजे ट्रिपल बॉन्ड सी आहे, तो म्हणजे कंपाऊंड्स और द बॉन्ड्स कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड और द ग्रुप्स कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड, की ज्या ग्रुपमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. तर असं ट्रिपल बॉन्ड असणारे जे ग्रुप्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल सी ट्रिपल बॉन्ड एन, आपण याला काय म्हणतो की नॉन कॉन्ज्युगेटेड नायट्राइल्स, नॉन कॉन्ज्युगेटेड नायट्राइल हे जे कंपाऊंड आहेत तर ते असेल. ठीक आहे. तर याची जी फ्रिक्वेन्सी आहे इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 22402 to 260 per सेंटीमीटर, 22402 to 260 per सेंटीमीटर. तर हा ग्रुप तुम्हाला इथं बेसिकली ऑब्झर्व होतो. हा कुठल्या याच्यामधला की नॉन कॉन्ज्युगेटेड फॉर्म मधला, नॉन कॉन्ज्युगेटेड म्हणजे अरोमॅटिक रिंग वगैरे नाही, म्हणजे समजा CH2 CN असं असेल, इकडे असेल CH3 असेल. ठीक आहे. तर याच्यामधला हा जो CN आहे इट विल जस्ट ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 2240 to 2260. आता हा जो C ट्रिपल बॉन्ड N जो आहे सेम, if the same C triple bond N is present in the conjugation, is present in the conjugated form, म्हणजे सपोज इट इज ऍज लाईक दिस, इथे अरोमॅटिक रिंग आहे. ठीक आहे. आणि मग इथंच हा कार्बन आहे असं हा ग्रुप इथंच आहे असा C ट्रिपल बॉन्ड N, म्हणजे कॉन्ज्युगेशन मध्ये आहे. तर इन केस ऑफ द कॉन्ज्युगेशन दिस फ्रिक्वेन्सी विल बी लोअर्ड डाऊन टू 2215 टू काय असेल की 2240, म्हणजे याच्यापेक्षा कमी येणार आहे. 2250च्या कमी, 2240च्या कमी येणार आहे. 2215 टू 2240. म्हणजे काय होईल की कॉन्ज्युगेशन आल्यानंतर काय होतं की आय आर स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी इट लोअर्स डाऊन, इट डिक्रीजेस. तर हे एक तुम्हाला ऑब्झर्वेशन तिथे बेसिकली तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. देन C ट्रिपल बॉन्ड C म्हणजे ऍसिटिल्नी, C ट्रिपल बॉन्ड C हा जो कार्बन आहे C ट्रिपल बॉन्ड C इट इज अगेन ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 2100 टू 2140, 2100 टू 21400. म्हणजेच काय की या रेंज मध्ये तुम्हाला तो ऑब्झर्व होईल. हा कुठं असेल की टर्मिनल अल्काइन असेल, म्हणजे इकडे सगळे तुमचा बाकीचा ग्रुप आहे आणि हा टर्मिनल C ट्रिपल बॉन्ड C आला असेल तर तो 2100 टू 2140 इथं येईल. इफ द C ट्रिपल बॉन्ड C इज प्रेझेंट इन द मॉलिक्युल इन द नॉन टर्मिनल रिजन, नॉन टर्मिनल रिजन म्हणजे की काय टोकाला नाही, कडेला नाही, तर या केसमध्ये तुम्हाला C ट्रिपल बॉन्ड C जो आहे इट इज ऑब्झर्व्ड इन द रेंज ऑफ 2200 टू 2260, म्हणजे व्हॅल्यू वाढली बघा. टर्मिनलला असेल तर 2100 टू 2140, म्हणजे इथं आली या रेंज मध्ये आले असेल. हे कसं झालं, इट इज फॉर द टर्मिनल
सी ट्रिपल बॉन्ड सी टर्मिनल, ठीक आहे, आणि इट इज फॉर दी इंटरमिडिएट नॉन टर्मिनल रिजन. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी राहिला, लेस दॅन 1 minute. So the remaining part of this discussion will continue in the next lecture. तिथं आपण factors affecting to the group frequencies, this point we'll discuss again. Okay, if you have any doubt, any question, you may ask your question. Thank you.